वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी एका अत्यंत खास विषयावर बोलणार आहे, ते म्हणजेच संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केली जाते. संकटावर मात करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी गणरायाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता मानले जातात. म्हणूनच संकटातून बाहेर पडण्यासाठी संकष्ट चतुर्थीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपवास करणे, गणेश आरती करणे आणि चंद्रदर्शनानंतर भोजन करणे याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्यास सर्व विघ्न आणि अडचणी दूर होतात आणि गणपती बाप्पाची कृपा सदैव आपल्यावर राहते. तर मलाही हा उपवास असतो आणि मी त्याची तयारी कशी केली आहे, मी हे आज आपल्या व्हिडिओतून दाखवणार आहे. सर्वप्रथम मी दुर्वा आणलेल्या होत्या. ते दुर्वा आणि लाल फुलं जी होती ती एका ताटामध्ये काढून घेतली. त्यानंतर मी मोदक बनवले. मोदक मी साखरेचेच बनवते, मला तेच आवडतात. आणि मग मोदक झाल्यानंतर त्याला तळून घेतलं आणि मग लागले पूजेच्या तयारीला. मग 21 दुर्व्याची जुडी तयार केली आणि नंतर वस्त्रमाळ केली. वस्त्रमाळ केल्यानंतर वस्त्रमाळेला हळदी कुंकू लावून घेतलं आणि पंचेपाळ तसेच पाण्याचा एक लोटा आणि ताटामध्ये ठेवलं. मोदकचं ताट वेगळं केलं आणि जे मी दुर्वा साफ केलेली होती ते कचऱ्यात टाकलं आणि पूर्ण साफ केला फ्लोअर. मग त्यानंतर देवपाटासमोर एक छोटीशी रांगोळ काढली. आणि हे बघा, हे माझे पूजेचे ताट. त्यात आहे एक पंचीपाळ, फळ म्हणून एक केळी आणि सुपारी, 1 रुपया आणि हळकुंड, खोबरं आणि तो बदाम. तर सर्वप्रथम मी पाटावर तांदूळ टाकले, त्यावर सुपारी ठेवली. मग सुपारीला हळदी कुंकू वाहून घेतलं. असं म्हणतात की सुपारी ही गणपतीचाच एक भाग असतो, म्हणून सर्वप्रथम एक सुपारीलाच पूजले जातं. मग त्यानंतर 1 रुपया ठेवला, हळकुंड ठेवलं, खोबरं ठेवलं आणि बदाम ठेवलं. मग त्यानंतर सुपारीचं पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन केलं. गणपती बाप्पाला स्नान घातलं. नंतर हळदी कुंकू, अक्षिदा आणि लाल फूल वाहिलं. लाल फूल वाहिल्यानंतर मग वस्त्रमाळ घातला. वस्त्रमाळ घातल्यावर थोडेसे जे माझ्याकडे अजून फुलं होते त्याने थोडंसं पाटाला सजवलं. मग नंतर दुर्वा वाहिली आणि त्यानंतर फळ वाहिलं. गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. सगळं झाल्यानंतर आरती केली आणि आरती केल्यानंतर मग चंद्र निघाला आहे की नाही हे बघण्यासाठी बाहेर गेले. तर मग तुळशीची पूजा करून घेतली आणि चंद्राची पूजा करायला आभाळ असल्यामुळे चंद्र काही दिसला नाही. मग मी पूजा केल्यानंतर दर्शन घेतलं आणि माझी पूजा इथेच संपन्न केली. माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.